नमस्कार विद्यार्थी मित्र, नुकताच पहिला टॉपिक संपवलेला आहे. अजून 15 टॉपिक शिल्लक आहेत. टेन्शन आलं असेलच नेहमीप्रमाणे. टेन्शन नाही घ्यायचं, हळूहळू सगळे टॉपिक होऊन जाणार. टेन्शन दिले नाही का. आता टॉपिक स्टार्ट करूया. सेकंड, पहिला फिरत होतो गोल गोल. आता फ्लुइड. फ्लुइड फ्लुइड म्हणजे काय? जे फ्लो होतं त्याला फ्लुइड म्हणतात. मग कोण कोण फ्लो होतं? एक तर गॅस फ्लो होऊ शकतो आणि दुसरं लिक्विड फ्लो होऊ शकतं. मग या टॉपिकमध्ये आपल्याला गॅस अँड फ्लो ऑफ गॅस अँड फ्लो ऑफ फ्लुइड दॅट इज लिक्विड वी हॅव टू स्टडी इन दिस टॉपिक. त्याचे पण 2 पार्ट केले. पहिल्या हाफमध्ये हायड्रोस्टॅटिक आहे, म्हणजे सगळं फ्लुइड स्थिर असणार आहे. दुसऱ्या हाफमध्ये हायड्रोडायनामिक, म्हणजे फ्लुइडला आपण फ्लो करणार आहोत आणि त्याचा स्टडी करणार आहोत. पहिला स्टेबलवाला, नंतर फ्लोवाला. मग त्याच्यात जबरदस्त आपल्याला कन्सेप्ट शिकायचे आहेत. तुम्हाला पण मजा येईल. हायड्रॉलिक लिफ्ट तुम्ही बघितलं असेल. असं प्रेस करत 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 तुम्ही प्रेस केलं की अशी गाडी लिफ्ट होते. कुठे? कंपनीमध्ये किंवा एखाद्या मेकॅनिक असेल, रिपेअर करणारा, गाडी करणारा. त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की एक साईड तुम्ही प्रेस केली की दुसरी साईड अप होते. तुम्ही अख्खी गाडीसुद्धा लिफ्ट करू शकता एका छोट्याशा प्रेशरने. अजून मजेदार काय शिकायचं आहे तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे सगळं तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. तुमच्या डोक्यावर एक कारचं वजन किती असतं? 1 टन, 1000 किलो. एवढं डोक्यावर तुमच्या प्रेशर आहे, पण तुम्हाला फील कधीच होत नाही. मग हे प्रेशर आलं कुठून? ते का फील होत नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा. एवढं 1 टन 1000 किलोचं प्रेशर तुमच्या डोक्यावर आहे, तरी पण तुम्हाला फील नाही होणार. तुम्ही कधी दबले नाही जाणार. याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. मला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर देतो. मग प्रश्न असा आहे, हे मेजर कसं केलं गेलं? हिमालयावर किती प्रेशर असेल? सी लेवलला किती प्रेशर असेल? ते शिकणार आहोत. सरफेस टेन्शन ही एक मजेदार आहे बघा. तुम्ही कधी एखाद्या शांत पाण्यावरती किड्याला चालताना बघितलंय का? ट्याव 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 ट्याव. कधी त्याचे पाय आतमध्ये जातात? असा किडा चालतोय आणि पाय आतमध्ये गेलेत? कधीच दिसणार नाही. तर विस्कॉसिटी शिकणार आहोत. विस्कॉसिटी म्हणजे काय? गाडेपणा. जर एका लांब काचेवर तुम्ही एका साईडला पाणी आणि एका साईडला मध आणि एका साईडला ऑइल सोडलं तर पहिला कोण लवकर पोचेल? पाणी. मधाला जास्त टाईम लागेल, हनीला जास्त टाईम लागेल. ओके, बरोबर ना? तर ती टर्म शिकणार आहोत, म्हणजे विस्कॉसिटी. नंतर बर्नौली प्रिन्सिपल, जगातला सगळ्यात जबरदस्त कन्सेप्ट. याच्यावर एरोप्लेन उडतंय. एरोप्लेन कसं काय वरती उडतंय? एवढं हजारो टन वजन ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करून कसं काय फ्लाय होऊ शकतं? ती कन्सेप्ट याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर समजा वादळ आलं, भरपूर जोरदार वादळ आलं, तुम्ही काय करता? दारे खिडक्या सगळं बंद करता आणि घरात लपून बसता. पण हे चुकीचं आहे. जर दारे खिडक्या बंद केलं तर तुमचं छपाक्कन उडून जातो. कसं काय ते तिथे बघणार आहोत. स्पीड ऑफ रिफ्लक्स म्हणजे काय? मोठं धरण आहे, त्याला एवढा छोटासा दरवाजा असतो, तर त्या छोट्याशा दरवाजातून किती स्पीडने पाणी येईल ते कशावर डिपेंड असणार आहे? धरणात किती पाणी आहे त्याचे फॉर्म्युला वगैरे आपण तयार करणार आहोत. असा हा मजेदार टॉपिक आहे. याच्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे, जे याच्या आधी तुम्ही कधी शिकलेलं असणार. तुमच्या मनात क्वेश्चन तर भरपूर असतील, पण त्या प्रश्नांची उत्तरं या टॉपिकमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चला तर टॉपिकला स्टार्ट करू. रिस्टार्ट. तर पहिलीच कन्सेप्ट स्टार्ट करूया. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता बघा, मला व्हॅल्यू काढायची आहे प्रेशरची. मी एक काम करतो, एक कंटेनर घेतो. कंटेनर जरा चेपलेला आहे. त्याच्यामध्ये इथपर्यंत मी लिक्विड भरतो. या कंटेनरमध्ये काय आहे? लिक्विड आहे. त्या लिक्विडची डेन्सिटी, म्हणजे लिक्विडची डेन्सिटी का घेतली? कारण ते काही असू शकतं. पाणी, तेल, अल्कोहोल काही असू शकतं. त्याचं नाव घेत नाही आहे, म्हणून आपल्या डेन्सिटी मी सिग्मा कन्सिडर करतो. ओके. आता बघा, समजा तुम्ही इथं उभे आहात, तर तुमच्या डोक्यावर एवढं पाणी असणार आहे. तर ते पाण्याचं प्रेशर तुमच्या डोक्यावर किती असेल ते कॅल्क्युलेट करायचं. त्यासाठी मी कन्सिडर करतो एक आतमध्ये इमॅजिनरी सिलेंडर ज्याचा वरचा सरफेस एरिया ए आहे आणि बॉटमचा सरफेस एरिया पण आहे. इमॅजिनरी सिलेंडर नाही आहे, पण इमॅजिन करायचं की सिलेंडरच्या आत सिलेंडर आहे. सिलेंडर म्हणजे भांड्याचा शेप आहे. आता बघा, इथे हा पॉईंटला पहिला बघा, प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स डिवायडेड बाय एरिया. ओके. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्सचा फॉर्म्युला काय? एम मल्टिप्लाय बाय ए. पण इथे ग्रॅव्हिटीमुळे ॲक्सेलरेशन लागणार आहे खालच्या डायरेक्शनमुळे इथे जी घेतो.
आता मी मास कॅल्क्युलेट करतो. कुठलं मास? या कंटेनरमधलं मास इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. बरोबर आहे. व्हॉल्यूम, सिलेंडरचं व्हॉल्यूम किती असेल? जेवढी सिलेंडरची हाईट आणि त्याचा बेसचा एरिया. सिलेंडरचा हा फॉर्म्युला काय असतो? पाय आर स्क्वेअर एच असतो. पाय आर स्क्वेअर म्हणजे काय? या बेसचा एरिया. एच म्हणजे काय? याची हाईट. मी इथे लिहितो ए मल्टिप्लाय बाय हाईट. हा भेटला मास. ही मासची व्हॅल्यू आणि ही फोर्सची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवतो. पी इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए. पी इज इक्वल टू एफची व्हॅल्यू आहे एम जी डिवायडेड बाय ए. पी इज इक्वल टू एमची व्हॅल्यू कुठे आहे? एम 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 रो ए एच डिवायडेड बाय ए. आता बघा, सॉरी हा जी राहिला ना, ॲक्सेलरेशन टू टू ग्रॅव्हिटी. ए ए कॅन्सल. प्रेशरचा फॉर्म्युला एच रो जी. हा फॉर्म्युला शेवटपर्यंत लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यावर जे प्रेशर असेल ते कशावर डिपेंड असेल? हाईट किती आहे वरती मल्टिप्लाय बाय पाण्याची, लिक्विडची डेन्सिटी किती आहे. जेवढी जास्त डेन्सिटी तेवढं जास्त प्रेशर. ग्रॅव्हिटी या फॉर्म्युल्याने तुम्ही कुठलंही प्रेशर मोजू शकता, मेजरमेंट करू शकता. ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण याच्याने मेजर करू शकता. ॲटमॉस्फेरिक प्रेशर तिथे एअरची डेन्सिटी, हाईट, पण एअर प्रॉब्लेम असा आहे एअरची डेन्सिटी हाईट इन्क्रीज होत जाईल तशी चेंज होत जाते. कारण पृथ्वीच्या अर्थच्या आसपास डेन्सिटी जास्त आहे एअरची. जसं जसं वर जाऊ तशी एअर रेअर होत जाते. त्याच्यामुळे ऍक्च्युली हा फॉर्म्युला यूज करू शकतो. त्यासाठी दुसरी मेथड आहे, बॅरोमीटर आहे, मॅनोमीटर आहे. ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके, बस झाली आजच्या लेक्चरला एवढी बकवास बस झाली. थोडीशी बकवास पुढच्या लेक्चरसाठी आपण बाकी ठेवूया. तोपर्यंत हे कॉपी करा. बाय बाय.